1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून कापडावर वाळून घेतलाय मी. त्याचा रवा काढायचा आणि 1 टेबलस्पून तुपावर भाजून घ्यायचा रवा. पुण्यातल्या दीक्षित आंबेवाल्यांचा देवगड हापूस वापरलाय मी. छान आहे अगदी. 1 वाटी आंब्याचा घट्ट रस, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव, 2 टेबलस्पून लोणी, अर्धी वाटी दूध. सगळं मिक्सरला वाटून घ्यायचंय. बाउलमध्ये काढून त्यात रवा घालायचा, मिसळून घ्यायचा आणि तासभर तसंच झाकून ठेवायचंय. कुकरमध्ये पाणी घालायचं. नंतर मिश्रणामध्ये 1 चिमूट मीठ, अर्धा टीस्पून वेलची पावडर घालून मिसळून घ्यायचा. डबा ग्रीस करायचा. मिश्रणामध्ये अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालून मिसळून डब्यात काढून घ्यायचं. मिश्रण टॅप करायचं आणि बदाम पिस्त्याचे काप घालायचे. कुकरमध्ये ठेवायचं, झाकण लावायचं, शिट्टी नाही. 20 मिनिटासाठी मीडियम गॅसवर ठेवायचं आहे. झालंय का बघायचं आणि गार होऊ द्यायचं. गार झालं की कडेने सोडवून घ्यायचं. उलटं करायचं आहे सांदण आणि टॅप करून बघायचंय. आता सरळ करून घ्यायचंय आणि बघा किती छान झालंय सांदण. मस्त दिसतंय ना.